मित्रांनो, खिशातले पैसे तसेच ठेवले तर वाढतात का? नाही ना. पण तेच पैसे बँकेत ठेवले तर नक्कीच वाढतात. कसे? तेच शिकण्यासाठी आज आपण पाहणार आहोत. आज आपण इयत्ता 7वी गणितातील धडा 10वा बँक व सरळ व्याजमधील सराव संच 40 अगदी सोप्या भाषेत सोडवून घेणार आहोत. गणित अवघड नसतं, फक्त ते समजून घेण्याची पद्धत सोपी असावी लागते. सराव संच सोडवण्यापुरती एक सूत्र लक्षात ठेवा, ते म्हणजे तुम्हाला पूर्ण सराव संच सहज येईल. बघा रे, सरळ व्याजाचं जे काही सूत्र आहे ते काय आहे रे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मुद्दल म्हणजेच काय? आपण बँकेत ठेवलेली किंवा घेतलेली रक्कम. आर म्हणजेच काय रे? व्याजाचा दर. तो काय म्हणतो आपण? दर साल, दर शेकडा. आणि जे काही काळ म्हणजेच काय रे? मुदत. किती वर्षासाठी आपण ते पैसे घेतले किंवा ते ठेवले. लक्षात आलं का? चला तर पहिला प्रश्न काय विचारलाय बघा. रेहानाने 1500 रुपये शाळेतील संचयिकेमध्ये दर साल, दर शेकडा 9 दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल? पहिल्यांदा गणितामध्ये काय काय दिले हे समजून घ्या. गणितामध्ये पहिल्यांदा काय काय आहे रे? तर गणितामध्ये आहे मुद्दल. मुद्दल काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. मुद्दल आहे 1500 रुपये. किती आहे रे ती? 1500 रुपये. त्यानंतर जो काही दर आहे तो काय आहे रे? तर तो दर साल, दर शेकडा म्हणजेच तो काय आहे रे? 9%. किती आहे तो? 9%. आणि जी काही मुदत आहे ती आहे 2 वर्ष. ती काय आहे रे? 2 वर्ष. त्याला आपण काय म्हणूया? काळ. 2 वर्षे. लक्षात आलं का? म्हणजेच बघा रे, आता आपल्याकडे काय काय आहे? तर आपल्याकडे मुद्दल आहे, दर आहे आणि काळ आहे. चला मग एकूण व्याज काढूया. बघा रे, जे काही व्याज काढण्याचं सूत्र आहे ते काय आहे रे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. किमती ठेवूया. मुद्दल काय आहे रे? 1500. काय आहे? 1500 गुणिले दर काय आहे रे? 9% गुणिले जो काही काळ आहे तो 2 भागिले 100. काय आहे रे? भागिले 100. आता बघा रे, जे काही भागाकार आहे तो भागाकार करूया. बघा रे, अंशामध्ये असणारे 2 छेदामधील 2 शून्याला गेले. लक्षात आलं का? मग आता इथे काय राहिलं बघा रे? इथे राहिलं 15 गुणिले 9 गुणिले 2. काय येणार रे? 15 गुणिले 9 गुणिले 2. 15 दुने 30. काय आले रे? 15 गुणिले 30 गुणिले 9. म्हणजेच काय बघा रे, गुणाकार काय येईल आता हा? 9 गुणिले 0 0. 9 त्रिक 27. काय आलं? 9 त्रिक 27. म्हणजेच जे काही व्याज आहे रेहानाला 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण व्याज किती आहे रे? 270 रुपये. तर आपल्याला काय काढायची आहे? 2 वर्षानंतरनं हे 1500 आणि हे 270 हे एकूण मिळून किती रुपये मिळतील? चला तर मग बघूया. तर बघा रे, आता तिला एकूण रक्कम किती मिळेल रे? तर तिने किती ठेवली होती? इथे बघा, तिनं मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे तिची? तर मुद्दल आहे तिची 1500 अधिक व्याज किती आले रे? 270. चला बेरीज करूया. बघा रे, काय येईल रे? 0 अधिक 0 0. त्यानंतर 0 अधिक 7 7. 5 अधिक 2 7 आणि 1चा 1. म्हणजेच रेहानाला 1770 रुपये एवढे मिळतील. काय मिळतील रे रेहानाला? जर तिने 1500 रुपये बँकेत ठेवले असतील तर शाळेतील संचयिकेमध्ये, तर तिला 1500 रुपये म्हणजे 1500वर 270 एवढं व्याज मिळेल. आणि 2 वर्षानंतर ती रक्कम किती होईल रे? 1770 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला आता जे काही पुढील गणित आहे ते पाहूया. काय आहे रे पुढील गणित? जेठालाल यांनी बँकेकडून दर साल, दर शेकडा 10% दराने 2,50,000 रुपये 5 वर्षाच्या मुदतीने गृहकर्ज घेतले. तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल? तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल? प्रश्न खूप मोठा आहे, मग सुटणार नाही असं काही नाही आहे. चला पहिल्यांदा आपण काय करूया? जी काही मुद्दल आहे ती मुद्दल इथे लिहून घेऊया. काय आहे रे ती मुद्दल? तर ती मुद्दल आहे बघा. मुद्दल किती आहे? 2,50,000. काय आहे? 2,50,000
हजार. त्यानंतरनं जो काही दर साल दर शिकरा म्हणजेच काय दर काय आहे रे 10. काय आहे तो 10. आणि जो काही मुदत आहे म्हणजेच इथं काय येणार आहे काय येणार आहे ते 5 वर्ष. काय येणार आहे 5 वर्षे. चला आता आपल्याला काय करायचं आहे एकूण व्याज काढायचं आहे. मग व्याजचं सूत्र काय आहे रे बघा व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. बरोबर का. आता ह्यामध्ये आपण काय करूया किमती ठेवूया. मुद्दल किती आहे रे 2,50,000 गुणिले दर किती आहे रे 10 गुणिले काळ किती आहे म्हणजे मुदत किती आहे 5 वर्ष भागिले काय आहे रे 100 भागिले 100. आता मी काय करते हे जे काही अंश आणि छेदातले 2 शून्य एकमेकांना गेले. काय केले रे एकमेकांना गेले. छेदामध्ये फक्त राहिला 1 आणि वरती अंशामध्ये काय काय राहिले बघा रे. तर अंशामध्ये काय राहिले 2,500 किती राहिलेत रे 2,500 बघा रे 2 शून्य गेले तर इथं 2 शून्य राहिलेत म्हणजे 2,500 गुणिले 10 गुणिले 5. बघा लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता बघूया आपण काय करूया बघा त्यांचा गुणाकार करूया. बघा रे 25 गुणिले 10 गुणिले 5 10 5 50. लगेच पुढे स्टेप ही करूया. काय येणार आहे 2500 गुणिले 50 म्हणजेच काय येणार आहे बघा रे 25 5 1,600 25 5 1,600 1,600 म्हणजेच काय 125 आणि वरचे 3 शून्य 1 2 3 काय 1 2 3 म्हणजेच जे काही जेठालाल आहेत त्यांनी जी काही मुदत ठेवली होती किती ठेवली होती रे 2,50,000 एवढे रुपये जर त्यांनी ठेवले होते तर त्यांना व्याज किती येणार आहे तर ते व्याज येणार आहे 1,25,000 रुपये. एवढे काय असणार आहे ते व्याज असणार आहे. आता बघा रे एकूण व्याज आणि जे काही काळ आहे काळ म्हणजेच काय जो काही मुदत आहे ते किती आहे रे 5 वर्ष. मग काय करूया हा 5ने म्हणजेच हे जे काही मुदत आहे त्यांना काय करूया आपण एकूण व्याजला भागूया म्हणजेच आपल्याला काय होईल प्रत्येक वर्षाचे व्याज मिळेल. म्हणून काय करूया बघा रे प्रत्येक वर्षाचे व्याज बरोबर काय करायचे आपल्याला जे काही 1,25,000 ह्याला काय करायचं आहे 5ने भागायचं आहे. जर 5ने मी ह्याला भागलं तर काय येणार आहे रे ते उत्तर प्रत्येक वर्षाचं व्याज येईल. लक्षात आलं का. मग मी काय केलं बघा रे ह्या 5ने भागलं 5 1 5 5 2 10 म्हणजेच काय 12तून 10 गेले उरले 2 5 5 25 आणि वरचे 3 शून्य 1 2 3 म्हणजेच प्रत्येक वर्षीचे जे व्याज आहे ते किती आहे रे 25,000. किती आहे ते 25,000. हे जे काही व्याज आपल्याला भेटलं होतं हे किती होतं रे 1,25,000. हे कशावर होतं 2.5 लाख म्हणजेच 2,50,000 एवढं व्याज होत होतं. तर प्रत्येक वर्षीचं व्याज किती येणार आहे 25,000. आता जेठालालला एकूण किती रक्कम द्यावी लागेल बघा रे तर बँकेला द्यावी लागणारी एकूण रक्कम म्हणजेच काय एकूण रक्कम काय असणार आहे ती मुद्दल म्हणजे ही 2,50,000 आणि एकूण व्याज किती आहे रे 1,25,000. आता मुद्दल काय आहे रे इथे मी सूत्र लिहिते बघा मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे रे 2,50,000 अधिक व्याज किती आहे रे 1,25,000. चला ह्या दोघांची बेरीज करूया. काय येईल ती बेरीज बघा रे 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 त्यानंतर 0 अधिक 5 ते 5 2 अधिक 5 ते येणारे 7 आणि 2 अधिक 1 म्हणजेच काय येणारे
3 म्हणजे जे काही जेठालाल आहे त्यांना 3,75,000 एवढे रुपये काय करावे लागतील रे, बँकेला द्यावे लागतील. लक्षात आलं का? म्हणजेच पहिला प्रश्न त्यांनी काय विचारला होता, जर प्रत्येक वर्षी त्यांना किती व्याज द्यावे लागेल, तर प्रत्येक वर्षी त्यांना व्याज द्यावे लागेल 25,000 रुपये. किती रे, 25,000 रुपये. आणि बँकेला द्यावी लागणारी एकूण रक्कम ती किती येणार आहे, मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती होती रे, 2,50,000 आणि जे काही व्याज होतं ते किती आहे, 1,25,000. ह्यांची जर बेरीज केली तर ते किती येणार आहे, 3,75,000 रुपये एवढी रक्कम जेठालाल यांना बँकेला द्यावी लागेल. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? आता तिसरं उदाहरण काय दिलं बघा. श्रीकांतने 85,000 रुपये दर साल दर शेकडा दराने 2.1/2 म्हणजेच काय रे, 2.5 वर्षे. हे आपल्याला अपूर्णांकामध्ये दिले तर ह्याचं काय होणार आहे, पूर्ण जर आपण हे केलं तर ते किती वर्ष होणार आहे, 2.5 वर्ष. 2.5 वर्षासाठी बचत बँकेत ठेवले तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळेल. पहिल्यांदा आपण काय करून घेऊया, जे काही दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, मुद्दल किती दिली आहे बघा रे, मुद्दल बरोबर किती दिले, 85,000. किती दिले, 85,000. त्यानंतर दर साल दर शेकडा म्हणजेच आपल्याला काय दिले रे, दर साल दर शेकडा. दर किती दिला आहे, 7%. त्यानंतर जे काही मुदत आहे म्हणजे जो काही काळ आहे तो किती आहे रे, 2.5 वर्षे. 2.1/2. बघा इथे थोडंसं मी लिहायला विसरलेली आहे. काय आहे ते, 7% दर साल दर शेकडा 7% दराने. चला तर आता एकूण व्याज काढूया. बघा रे, आता मला काय करायचं, एकूण व्याज काढायचं आहे. मग व्याजचं सूत्र काय आहे, व्याजचं सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. चला किमती ठेवूया. सूत्रामध्ये जर किमती ठेवल्या तर ते काय येणार आहे बघा, मुद्दल किती आहे रे, 85,000 गुणिले दर किती आहे, 7 गुणिले काळ किती आहे रे, 2.5 वर्षे. म्हणजेच मी काय करते, दशांश अपूर्णांकामध्ये लिहिते. कसं, 2.5 भागिले 100. लक्षात आलं का? आता मी काय केलं बघा रे, हे जे काही 2.5 हे 2.5 वर्षाचं असं केले त्याचं रूपांतर मी काय करते रे, हा दशांश चिन्ह काढून टाकला तर काय येणार आहे, छेदामध्ये 10. म्हणजेच ते काय येईल बघा, 85,000 गुणिले 7 गुणिले 25 भागिले 100 हे जे आहेत गुणिले इथला दशांश चिन्ह काढून टाकला. मग इथं छेदामध्ये काय येईल रे, 10. काय केलं, हे जे काही अपूर्णांक होतं ह्या अपूर्णांकांचं रूपांतर मी दशांशामध्ये केलं आणि हा दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी काय घेतलं रे मी, छेदामध्ये 10. लक्षात आलं का? चला आता भाग लावूया. काय काय दिले बघा त्यांनी, तर जे काही अंशामध्ये असलेले हे 3 शून्याला छेदामधले 3 शून्य गेले. काय केले रे, छेदामधले 3 शून्य गेले. काय राहिलं बघा वरती, 85 गुणिले 7 गुणिले 25. 85 गुणिले 7 गुणिले 25. चला गुणाकार करूया. पहिल्यांदा काय करूया, 7 85ला भागूया. म्हणजेच काय येणार आहे बघा, 7 5 3505 हा चाला 3. 7 8 56. 56 अधिक 3 काय येणार आहे, 59. काय येणार आहे, 59. म्हणजेच हे उत्तर काय आलं, 595 गुणिले 25. लक्षात आलं का? आता पुढची स्टेप काय, पुन्हा गुणाकार. 25ना आपण काय करूया, 595ला भागूया, गुणूया. म्हणजेच काय येणार आहे बघा, 25 5 1,600. तरामध्ये 5 हातचा गेला 12. 25 गुणिले 9. 25 9 225. 225 अधिक 12. 225 अधिक 12 म्हणजेच काय आले रे, 237. मग इथं उत्तरामध्ये आले 7 आणि इकडे काय गेले रे, 23. इथं काय गेले, 23. पुन्हा 25 5 1,600 म्हणजे 125 अधिक हे हातचा 123. तर ते किती आले रे, 148. किती आले ते, 148. म्हणजेच श्रीकांतला मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळणार आहे, 14,875 रुपये एवढं व्याज कुणाला मिळणार आहे रे, श्रीकांतला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हा गुणाकार आहे तो ह्या साईडला करून बघा. लक्षात आलं का? बघा करून दाखवते तुम्हाला.
काय आहे रे 595 गुणिले 25. 25 डिरेक्टली भाग लावूया. 25 5 1,600. उत्तरामध्ये 5 हातचा गेला 12. 25 गुणिले 9 काय येणार आहे? 25 गुणिले 9 225. 225 अधिक 12 तर ते उत्तर काय येणार आहे? 237. उत्तरामध्ये 7 हातचा गेला 23. मग 25 5 काय येणार आहे? 125 आणि 125 अधिक 23 ते किती येणार आहे? 148. किती येणार आहे? 148. हा गुणाकार इथे केला आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे श्रीकांतला जे काही मुदतीत जे काही व्याज मिळणार आहे ते किती आहे? 14,875 रुपये. आता प्रश्न 14. व्याजाच्या काही दराने 5,000 रुपये मुद्दलावर 4 वर्षाचं 1,200 रुपये व्याज होते. तर त्याच दराने त्याच मुदतीत 15,000 रुपये मुद्दलाचे व्याज किती होईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही व्याज आहे ते व्याज काय करते? पहिल्यांदा मी एक्स असे मानू. त्यानंतर आता बघा रे, मला काय सांगितले? 15,000वर म्हणजेच मी असं लिहिते बघा, एवढे व्याज मला 15,000वर मिळते. किती? एक्स एवढे व्याज मला 15,000वर मिळते आणि 1,200 रुपये व्याज मला 5,000वर मिळते. काय होते रे? मला 5,000वर मिळते. म्हणजे 5,000 रकमेवर मला 1,200 रुपये व्याज मिळते. तर 15,000 रुपयांवर एक्स एवढे व्याज मला मिळते असं मी म्हणले. आता बघा रे, एक्स म्हणजे काय रे? आपला व्याज आहे. ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी मी काय करते? एक्स बरोबर काय करते रे? बघा रे, म्हणजेच काय होणार आहे? ते तिरकस गुणाकार. 15,000 गुणिले 1,200 भागिले 5,000 काय येणार आहे? 5,000. चला आता जे काही आपण लिहिलेलं आहे त्यामध्ये काय होईल रे? भागाकार होईल. आणि तो भागाकार कसा होईल बघा. तर ह्यामध्ये जे काही अंश आणि छेदामध्ये असणारे जे काही शून्य आहेत हे शून्य घालूया. बघा रे, काय आहे रे ते इथे? की अंशामध्ये असणारे 3 शून्य 1 2 3 आणि हा छेदामध्ये असणारे 3 शून्य, अंश आणि छेदामधले 3 शून्य एकमेकांना गेले आणि इथे काय राहिले? 5 आणि 15. म्हणजेच मी काय लिहिणार बघा? 5 एके 5 आणि 5 त्रिक 15 काय येणार आहे? 5 त्रिक 15. मग पुढची स्टेप काय होईल बघा रे? एक्स बरोबर ह्या एक्स बरोबर काय राहिला इथं? 3 गुणिले 1,200 काय राहिला? 3 गुणिले 1,200. म्हणजेच ह्या 3ने मी जर ह्या 1,200ला गुणलं तर ते काय येईल रे उत्तर? बघा रे, 3 गुणिले 0 0, 3 गुणिले 0 0 आणि 12 त्रिक 36 काय येणार आहे? 12 त्रिक 36. म्हणजेच 15,000 रुपयांवर 3600 रुपये एवढे काय होईल रे? व्याज मिळेल. लक्षात आलं का? काही दराने पुन्हा त्याच दराने असे जर शब्द तुम्हाला कन्फ्यूज करत असतील तर फक्त आपल्याला काय करायचं आहे? शेवटचं वाक्य वाचायचं आहे. त्यामध्ये काय विचारले? व्याज किती होईल? आपल्याला एकतर दिलेले 5,000 रुपयांवर 1,200 तर 15,000वर आपल्याला व्याज काढायचं आहे. ह्या पद्धतीने जर आपण गणित सोडवत गेलं तर एकदम सोपं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता 5वं गणित काय आहे बघा रे? पंकजने 1,50,000 रुपये दर साल दर शेकडा 10% दराने 2 वर्षांसाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले. तर त्या मुदतीनंतरनं एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल? बघा रे, आता आपल्याला काय करायचं आहे? मुदतीनंतरनं एकूण रक्कम काढायची. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे? पहिल्यांदा जी काही रक्कम त्यांनी बँकेत ठेवली त्यावर मिळणारं व्याज काढायचं आहे. म्हणून पहिल्यांदा आपण काय करूया? काय काय दिले बघा रे? मुद्दल दिले. किती दिले? 1,50,000 1,50,000. त्यानंतरनं दर दिला आहे. दर किती दिला आहे रे? 10%. काय दिला आहे तो? 10%. आणि जो काही काळ किंवा मुदत आहे ती किती आहे रे? 2 वर्षे. काय आहे ती? 2 वर्षे. चला तर मग जे काही व्याज आहे ते व्याजचं सूत्र काय आहे रे? व्याज बरोबर काय येणार आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. चला हे जे काही सूत्र आहे ह्या सूत्रामध्ये किमती ठेवूया. मग काय होणार आहे? बघा रे, मुद्दल किती आहे? 1,50,000
गुणिले दर किती आहे रे 10 आणि मुदत किती आहे 2 वर्ष भागिले काय येणार आहे 100. बघा आता हे जे काही अंश आणि छेदामध्ये आपल्याला जे काही दिसतंय त्यामध्ये पहिल्यांदा काय करूया त्यांचा भाग लावूया. बघा रे मी काय केलं ह्या 10ने काय केलं ह्या 100ला भागलं 10 एक्के 10 10 10 100. बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं ह्या 10ने ह्या 100ला भागलं तर उत्तर काय येणार आहे 10 एक्के 10 10 10 100. आता हा जो काही छेदामधला 0 आणि अंशामधला 0 एकमेकांना गेले तर इथं काय राहिलं बघा रे तर इथे संख्या काय राहिली 15 आणि त्याच्यावर 3 0 म्हणजेच काय ती संख्या राहिली 15,000 गुणिले 2 काय राहिली 15,000 गुणिले 2. चला ह्या 2ने काय करूया 15,000ला गुणूया 2 गुणिले 0 0 2 गुणिले 0 0 2 गुणिले 0 0 आणि 15 दुने 30 15 दुने 30 म्हणजेच जे काही व्याज मिळणार आहे ते व्याज किती आहे रे 30,000 रुपये. पंकजला 1.5 लाखावर किती व्याज मिळणार आहे तर 1,500 रुपये. आता आपल्याला काय करायचे एकूण रक्कम काढायची आहे म्हणजेच मला काय करावी लागेल हे जे काही एकूण व्याज आणि ही जी काही मुद्दल आहे ह्यांची काय करावी लागेल रे बेरीज. चला बघूया. एकूण रक्कम बरोबर काय येणार आहे मुद्दल अधिक काय येणार आहे व्याज. मग आता मुद्दल किती आहे रे तर मुद्दल आहे 1,50,000 काय आहे 1,50,000 अधिक व्याज किती आहे रे 30,000 काय आहे रे 30,000. मग चला बेरीज करूया 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 5 अधिक 3 किंवा 3 अधिक 5 काय आले रे 8 आणि एकाचे 1 म्हणजेच जे काही पंकज आहे त्याने किती ठेवले होते बँकेत 1,50,000 रुपये एवढे बँकेत ठेवले होते. तर बँकेत जी काही मुदत होती किती मुदत होती 2 वर्षासाठी तर त्यानंतरनं मुदतीनंतर 2 वर्षानंतरनं त्याला 1,80,000 रुपये एवढे काय होणार आहे रे व्याज मिळणार आहे. लक्षात आलं का. लक्षात ठेवा मुलांनो जेव्हा तुम्हाला रास म्हणजे अमाऊंट विचारली जाते एकूण रक्कम ह्यालाच गणितामध्ये रास म्हणतात किंवा अमाऊंट म्हणतात. लक्षात आलं का विचारली जाते तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे मुद्दल अधिक व्याज यांची बेरीज करायची असते. परीक्षेत आपण काय करतो रे फक्त हे जे काही घाईघाईत आपण व्याज काढून थांबतो त्यामुळे इथे जे काही असणार आहे 1 मार्क किंवा 1.5 मार्क आपला कापला जातो किंवा आपल्याला तो मिळत नाही. नक्की लक्षात ठेवा जेव्हा आपण शाब्दिक उदाहरणे सोडवतो बँक व सरळ व्याजची तेव्हा काय करायचं आहे जर तुम्हाला तिथे विचारले असेल एकूण रक्कम तर तिथे व्याज काढून थांबायचं नाही. तर एकूण रक्कम म्हणजेच काय जी काही मुद्दल आहे आणि आपण काढलेली जी काही व्याज आहे ह्यांची काय करायची रे बेरीज. लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो कसं वाटलं हा सराव संच होताना सोपा. अशाच सोप्या पद्धतीने गणित शिकण्यासाठी पाहत राहा मराठी लेक्चरवाली. शेवटी एवढंच सांगेन गणिताची भीती सोडा कारण आता सराव करणं झालं अधिक सोपं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 41 पाहणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा.